हाय फ्रेंड्स, मी स्वाती. तर रात्रीच मी हे हिरवे मूग भिजत घातले होते, तर सकाळी छान असे फुगलेले आहेत. तर याची आज आपण दिरडी करून घेणार आहोत. तर त्याआधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे हिरवे मूग घालून घेऊयात. यातच 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2-3 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, 5-6 पालकाची पानं, त्याचप्रमाणे 1 वाटीभर चुरमुरे, जिरं व चवीनुसार मीठ घालून लागेल तसं पाणी घालतच मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे. तर बॅटरची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे. तर गॅसवरती तवा छान तापला की तेलाने ग्रीस करून घेऊयात आणि लहान मोठी तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही याची धिरडी घालून घ्या. तर कडेने तेल सोडतच आपल्याला छान उलटपलट करत ही धिरडी छान शेकून घ्यायची आहे. तर पाहू शकताय रंगही सुरेख आलेला आहे. तर दही, लोणचं, चटण्या या कशासोबतही तुम्ही ही धिरडी खाऊ शकता. खायला रुचकर त्याचप्रमाणे पौष्टिक